नुसतानी ठेवलं, कुठे प्रेसिंग करायची गरज नाही, काय नाही, ऑटोमॅटिकली तो जातोय. त्याचा रस त्यांनी काढला. हा बघा बाहेर येतो ह्या नळातून. घोडा आहे का आर्या? घोडा आहे ना. हाय नमस्कार, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मेचा महिना चालू आहे आणि मे महिना म्हटलं की कडक ऊन. आणि अशा उन्हात ना तुम्ही एक 5-10 मिनटं जरी घरातून बाहेर पडलात ना तर एकदम घामाघूम होऊन जाता, कारण ऊनच तेवढं कडक आहे. तसं आता वर्षानुवर्ष हे ऊन कडकच होत चाललं आहे, म्हणजे उन्हाळा वाढत चालला आहे, उन्हाची तीव्रता खूप वाढत चालली आहे. आता माझ्यावर आर्य पण आहे आणि आम्ही जस्ट आता ठाण्याला गेलो होतो, ठाण्यावरून परत येतो आहे आणि आम्ही आता एकदम पूर्ण घामाघूम झालो. म्हणजे एवढं ऊन आहे ना, कडक ऊन सांगू नाही शकत. एप्रिलमध्ये जरा जास्त कडक होतं असं वाटत होतं, पण त्यापेक्षा पण मेमध्ये भयानक कडक झाली. अशा उन्हाळ्यात आणि अशा उन्हाच्या तीव्रतेत आपल्याला एक आवाज ना खूप चुकावतो. हा कोणता आवाज आहे ना हे तुम्हाला मी ऐकवतो, म्हणजे मग तुम्हाला समजेल की तो आवाज आपल्याला का चुकावतो. तर येतोय का तुम्हाला आवाज ऐकायला? येतो ना असा घुंगरांचा आवाज. वर्ष जो आपण आवाज ऐकतो ना, हा आपला आवाज आहे रसवंती गृहाचा आवाज. आणि हा घुंगरांचा आवाज आता आपल्याला फक्त रसवंती गृहात तिथेच ऐकायला मिळतो. पण तिथे तुम्हाला उसाचा रस नक्की मिळेल जिथे हा आवाज येतो. आणि अशाच एका उसाचा रस मिळणाऱ्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि त्या रसवंती गृहाचं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचं काहीतरी खासियत आहे म्हणूनच मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या व्हिडिओमार्फत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे रसवंती गृह जिथे मी आलो आहे त्याची काय खासियत आहे ती पण जाणून घ्या. गारवा कंपनीची ज्यूसची मशीन आहे, उसाच्या रसासाठी बनवलेली स्पेशल मशीन. आणि तुम्ही इथे बघताय ते लिहिलं आहे बिना बर्फ थंडगार उसाचा रस हाफ 15 रुपये आणि फुल 20 रुपये. या मशीनमधनं बिना बर्फच उसाचा रस येतो, कारण या मशीनमध्ये जेव्हा तुम्ही उसाचा रस घेता ना त्यात कोणत्याही प्रकारचा बर्फ ॲड केलेला नसतो, पण तुम्हाला थंडगार एकदम थंडगार उसाचा रस मिळतो. तर कसं काय चालतं आणि काय आहे मशीनची रसवंती गृहाचे जे मालक आहेत ज्ञानेश्वर आमले साहेब, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर हे बघा, हे आहेत आपले ज्ञानेश्वर आमले साहेब आणि आता तुम्हाला दाखवत आहेत की हा उसाचा रस कसा बनतो. हे फक्त हे सोडायचं ना ॲटोमॅटिक जातं. हे बघा, काही तुम्हाला प्रेस वगैरे करायला लागत नाही. आणि हा बघा उसाचा ऊस गेला आणि हा बघा आईच्या हा उसाचा रस निघतोय. हे बघा, आता इथून पुन्हा दुसरा ऊस टाकतं. 5 रोल आहे. ओके, ते 5 रोल आहेत का? 5 रोल. इथं कुलिंग आहे. ओके, इकडे कुलिंग होतं, हे कुलिंगसाठी आहे. ही टाकी आहे. आणि हा बघा, हा तुम्हाला उसाचा रस इथून निघतोय. म्हणजे इथे कुठेही कोणाचाही एक्स्ट्रा हात लागत नाही. म्हणजे प्युअरली हायजीन आहे ही मशीन. हे जसं आपण याच्या अगोदर बघतो उसाचे म्हणजे जे आहेत रसवंतीगृह, त्याच्यामध्ये एकदा ऊस टाकतात, काढतात, परत दुसऱ्यांदा फोल्ड करतात, टाकतात, असंच बघितलेलं आपण वर्षानुवर्षे. पण याच्यात हे बघा, याने एकदा ऊस टाकला आणि त्यानंतर हे बघा हा पूर्ण हा पाठीमागे चोथा बाहेर आला आहे. म्हणजे याच्यात एकदम सुका चोथा, याच्यात जराही रस शिल्लक नाही राहिला आहे. याची खासियत आहे उसाच्या रसाची. बघा एकदम क्लिअर चोथा बाहेर आला, म्हणजे पूर्ण ज्यूस याच्यातनं बाहेर आलेला आहे. आणि खूप छान मशीन आहे आणि स्पेशली म्हणजे हायजीन आहे. आणि हे लिंबू वगैरे कशासाठी ठेवतो? प्रत्येकाला पाहिजे म्हणून. ओके, मग त्याच्या आतमध्ये टाकून ठेवता का? नाही का? ज्यांना पाहिजे त्याला दे. ओके, लिंबू अद्रक ज्याला पाहिजे त्याला हे देतात. तुम्ही बघितलं ना की कुठेही आपल्याला म्हणजे असं अनहायजीनिक कुठेही नाही आहे, हायजीन मशीन आहे. आणि हे बघा, हा जो उसाचा रस त्यांनी काढला, हा बघा बाहेर येतो ह्या नळातून. इथेही कुठेही त्यांचा हात लागत नाही आणि कुठेही बर्फ ॲडिंग नाही आहे. आणि हे आहे हे त्यांनी दाखवलं जसं चिलिंग मशीन, म्हणजे याच्यामध्ये तो रस चिल होतो. किती वेळात? 3-4 सेकंदात चिल होतो असेल नाही? हो, 3-4 सेकंदामध्ये एकदम चिल्ड होऊन बाहेर येतो उसाचा रस. आम्हाला 2 ग्लास बनवा. अरे बाबा, नुसतानी ठेवलं, कुठे प्रेसिंग करायची गरज नाही, काय नाही, ऑटोमॅटिकली तो जातोय.
आणि ह्या 5 रोलर थ्रू एकदम बारीक होऊन याच्यातून स्वतः बाहेर इकडे येतो. कधीपासून चालू केलंय तुम्ही? 2 वर्ष. आणि ही कंपनी कुठे आहे गारवा? हे पुण्याची कंपनी आहे ना. ओके. म्हणजे खूप छान त्यांनी अशी मशीन बनवली ऊसाच्या रसासाठी, एकदम हायजीनवाली. कारण आजकाल लोक हायजीनच्या खूप शोधत असतात. हायजीन असेल तर लगेच येतात. आणि हे बघता इथे ज्ञानेश्वर काका, यांचं वय 64-65 वर्ष वय आहे. आणि हे आरामात ही मशीन ऑपरेट करू शकतात. म्हणजे त्याच्यात काही एकदम हार्ड टेक्नॉलॉजी वगैरे असं काही नाही आहे. एकदम सोपी मशीन आहे. आणि कोणत्याही प्रकारची ताकद वगैरे लागत नाही ना ऊस सोडायला, काही लागत नाही. हे त्यांना मेन म्हणजे ना 10 वर्षाच्या मुलापासून ते 60-70 वर्षांच्या वयोवृद्धांपर्यंत सर्व हे मशीन ऑपरेट करू शकतात आणि हा बिझनेस करू शकतात. हा बघा आपल्याला ज्यूस आलाय, अरे घेते. आणि हा जो ज्यूस आहे ना एकदम प्युअर ऊसाचा रस आहे. याच्यामध्ये काही ॲडेड नाही आहे ना. पाण्याचा जे बर्फ वगैरे टाकून ते थंड करण्याचा प्रकार असतो ना, त्याच्यात ऊसाचा रस अर्धा ग्लास आणि बाकी उरलेलं पाणी, असं काही नाही याच्यामध्ये. गोड आहे का आर्या? गोड आहे ना. आणि एकदम गोड ऊसाचा रस आणि थंडगार. म्हणजे असं तुम्हाला वाटेल की बर्फ वगैरे टाकत नाही तर थंड नसेल, तर खूप छान थंड होतो. आणि गोड पण आहे. म्हणजे प्युअर ऊसाचा रस असल्यामुळे तो जरा जास्त चविष्ट लागतो. ही तुम्ही मशीन बघताय ही गारवा कंपनीची मशीन आहे. आणि याचं ऑफिस पुण्याला आहे, मेन ऑफिस पुण्याला बनवलेली आहे. आणि याचं ब्रांच ऑफिस जर आहे तर ते ऐरवलीला आहे. त्याचा नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि ही मशीन कितीपर्यंत होती काका? ओके. तुम्ही किती वर्ष? 3 वर्षापूर्वी घेतली. 3 वर्षापूर्वी जेव्हा ह्यांनी घेतली तेव्हा ती 2-2.25 लाखापर्यंत गेली होती. आता अंदाजे किमती वाढल्या असतील तर एक 2.5-3 लाखापर्यंत जाईल. ओके ओके. आणि हा समजा बिझनेस कोणाला करायचा आहे नवीन युवकाला तर चांगला आहे ना? हा. महिन्याला तरी कसं काय अंदाज सांगू शकता? 25,000 रुपये कसे भेटणार? हा, मग सीझनल आहे ना. पण हा थोडासा सीझन वाईज बदल होत राहील. कारण आता गरमीचं सीझन आहे थोडं जास्त होईल आणि थंडीचं सीझन आहे थोडं कमी होईल. बाकी तुमचा काय एक्सपिरियन्स आहे या मशीनबद्दल? आमचा खूप चांगला एक्सपिरियन्स. ओके. जे एक परिवार आरामात याच्यावर चालू शकतो, काही म्हणजे त्रासदायक नाही. आणि कोणीही चालू शकतं असं मी बघितलंय की 10 वर्षापासून ते तुम्ही आता 65 वर्षाच्या आहात. माझ्यापेक्षा जास्त म्हणजे माझ्या मिसेसनी चालवलं. ओके. तुमच्या मिसेसनी जास्त चालवलं. ओके. म्हणजे महिलांसाठी पण चांगलं आहे हे मशीन, बरोबर. आणि स्वतःची जागा असेल तर काय एकदम अतिउत्तम. म्हणजे बघा हे असं गारवा कंपनीचं मशीन आहे ऊसाचा रस काढण्याचा. आणि फक्त ऊसाचा रसच निघतो. ओके. आणि प्युअर ऊसाचा रस दिला जातो लोकांना. म्हणजे लोकही खुश आणि तुमचंही घर उत्तम प्रकारे चालू शकतं. म्हणजे आता हे कोरोनामध्ये जर कोणाची नोकरी व्यवसाय नसेल कोणाला तर हे थोडंसं भांडवल इकडून तिकडून ऍडजस्ट करून टाकायला चांगलं आहे. हा, खूप चांगला. तर हे काका पण रिकमेंड करतात की कोणी नवयुवक असेल मराठी तर त्यांनी हा चालू करायला काय हरकत नाही. खूप चांगला आणि उत्तम आहे. आणि याच्यात वेस्टेज वगैरे काही जात नाही जास्त, वेस्टेज वगैरे नाही. आणि अंदाजे समजा 1 किलो ऊस आहे तर किती ग्लास निघत असतील? 1 किलो ऊसाला 3 ग्लास. ओके. छान आहे ना. म्हणजे 1 किलो ऊस किती असेल? 10-20 किती रुपये? 7.5. तुम्हाला 7.5 रुपयांनी पडतोय. आणि 3 ग्लास निघतात. समजा हाफ ग्लास 15 रुपयाने घेतले तरी 25 रुपये. चांगलं आहे. मार्जिन पण चांगलं आहे. म्हणजे का वाईट नाही. आणि हे फक्त तासायचं थोडंसं आपल्याला काम आहे का मशीन? ओके. तुम्ही घरी ठेवले का? ओके. आणि ही ऊस तासाची मशीन यांच्याकडे आहे पण ती त्यांनी घरी ठेवली आहे. ती फक्त ते ऊस घेऊन येतात तास. ओके ओके. नाही जागेचा प्रॉब्लेम म्हणजे ह्यांनी बघा आता हे तुम्हाला दिसत आहे ओमकार स्वीट कॉर्नर, ह्याच्या बाहेर थोड्याशा जागेत त्यांनी ह्या चालू केलेल्या आहे. म्हणजे जागाही जास्त लागत नाही याला, कमी जागेत हा व्यवसाय चालू होतो. हां. आणि ह्यांचं जे आहे रसवंती गृह हे मनीषा नगर गेट नंबर 1च्या समोर कळव्याला. याच्याबरोबर हे ओमकार स्वीट्स म्हणून दुकान आहे ना त्याच्या पटांगणात बाहेरच्या साईडला हे आहे. आणि खरंच खूप छान ऊसाचा रस असतो यांचा. आणि मी पिऊन बघितला, खूप मस्त ऊसाचा रस आहे. तर तुम्ही बघितलं खूप छान प्रकारे आपल्याला काकांनी पूर्ण माहिती दिली या मशीनबद्दल. आणि त्यांनी सांगितलं की एक कुटुंब आरामात चालेल या मशीनवरती. भले हा सिजनल धंदा असेल ना तरी 12 महिने चालणार आहे. कारण ऊसाचा रस आपण 12 महिने कधी ना कधी पितच असतो. तर खूप छान माहिती दिली काकांनी, ज्ञानेश्वर काकांनी. आणि या मशीनबद्दलचं जी पण काही तुम्हाला इन्क्वायरी वगैरे असेल
तर त्या कंपनीचा नंबर, टेलिफोन नंबर आणि त्यांची सर्व माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन. तर नक्की चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला सर्व माहिती तुम्ही डायरेक्ट फोन करून पुणे ऑफिसला किंवा इथे ऐरोलीला एक ऑफिस आहे तिकडे विचारू शकता. जर ही माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.